सांगलीच्या जागेवरून संजय राऊतांनी काँग्रेसला गंभीर इशारा दिला आहे। मैत्रीपूर्ण लढतीची भाषा कुणी करू नये, अन्यथा राज्यातील 48 जागांवर लोण पसरेल असं राऊतांनी म्हटलेलं आहे। तर अशा मैत्रीपूर्ण लढती झाल्यास भाजपलाच फायदा होणार असं म्हणत जयंत पाटलांनी देखील अशा लढतीला विरोध दर्शवलेला आहे। मैत्रीपूर्ण लढतीची भाषा कोणी करत असेल तर त्याला मी राजकीय परिपक्वता म्हणत नाही। हे जर मैत्रीपूर्ण लढतीचं लोण पसरलं तर अख्ख्या 48 जागांवर तशा लढती होतील। आघाडीमध्ये किंवा युतीमध्ये कधीही मैत्रीपूर्ण लढत होत नाही। एक तर मैत्री होते किंवा लढत होते। मैत्रीपूर्ण लढती शक्यतो टाळल्या पाहिजेत, कारण मैत्रीपूर्ण लढतीचा फायदा भारतीय जनता पक्षाला होऊ शकतो। एकास एक मतं उमेदवार जर असेल तर त्यामुळे भारतीय जनता पक्ष पराभूत होण्याची शक्यता जास्त आहे। त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस यांनी एकत्रित बसून तो मार्ग ते काढतील असा मला विश्वास आहे। सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे। काँग्रेस नेते विश्वजित कदम आणि विशाल पाटील दिल्लीला रवाना झालेले आहेत। सांगलीच्या तिढ्यावर विश्वजित कदम दिल्लीमध्ये जाऊन पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार आहेत। त्यामुळे दिल्लीत सांगलीच्या जागेवर तोडगा निघणार का हे पाहावं लागणार आहे। काँग्रेसची पक्षश्रेष्ठी या संदर्भात काय निर्णय घेणार हे देखील पाहावं लागणार आहे। विशाल पाटील माझ्या सोबत आहेत। विशाल पाटील, मी आणि सांगली जिल्ह्यातील काही काँग्रेस पक्षाचे नेते आम्ही आज दिल्लीमध्ये जाऊन पक्षाध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय के सी वेणुगोपाल साहेबांची भेट घेणार।